बातम्यामध्ये सदैव अग्रेसर आणि महाराष्ट्रातही नंबर 1 आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज 1। खामगाव तालुक्यातील कंचनपूर येथे अखंड हरिनाम सप्ताहांची 12 वर्षे पूर्ण। तपपूर्ती सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा। खामगाव तालुक्यातील कंचनपूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या 12 वर्षाच्या तपपूर्तीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। गावकऱ्यांच्या सौजन्याने आयोजित या धार्मिक कार्यक्रमात पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिभावाने सहभाग नोंदवला। अखंड हरिनाम कथा व सप्ताहांच्या निमित्ताने होम हवनाचे आयोजन करण्यात आले। यावेळी अनेक जोडप्यांनी पूजा करून महादेवाला साकडे घातले। या कार्यक्रमासाठी नामवंत कीर्तनकारांना निमंत्रित करण्यात आले होते। त्यामध्ये हरिभक्त परायण संजय महाराज पाचपोर, श्री हरी चैतन्यजी स्वामी सरस्वती यांच्या कीर्तनांनी भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले। तसेच महाराष्ट्रातील सर्वात लाडके हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठेदादा यांचे जागरण रात्रीचे कीर्तन आणि तरुण तडफदार महाराष्ट्रभूषण कीर्तनकार हरिभक्त परायण सोपानदादा शास्त्री महाराज यांचेही प्रभावी कीर्तन काल्याचे झाले। कीर्तनाच्या माध्यमातून प्रकाश साठेदादा यांनी तरुण पिढीला मार्गदर्शन करत आईवडिलांची सेवा करा, प्रेमाने बोला आणि संस्काराच्या मार्गावर चालत राहा असा संदेश दिला। सोपान महाराज शास्त्री यांनी सांगितले, प्रेमाने बोलण्यास जग जिंकता येते। खरे प्रेम करायचे असेल तर ते आईवडिलावर करा असेही त्यांनी सांगितले। तरुणांनी वाईट मार्गाकडे न वळता पालकांच्या संस्कारानुसार जीवन जगावे असे सोपान महाराज शास्त्री यांनी यावेळी कीर्तनाच्या माध्यमातून तरुण पिढींना आवाहन करण्यात आले। या कार्यक्रमात महिला मंडळाचा विशेष सहभाग पाहायला मिळाला। गावकरी मंडळींनी दरवर्षी अशाच भक्ती शक्तीच्या संगमातून कार्यक्रम पार पाडावा व जनसेवेचे कार्य सुरू राहावे अशी भावना व्यक्त केली। संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। या कीर्तनामध्ये हरिभक्तपरायण सोपान महाराज शास्त्री व हरिभक्तपरायण प्रकाश महाराज साठेदादा यांचे सर्वत्र खामगाव तालुक्यात कौतुक होत आहे। महाराष्ट्र न्यूज 1 साठी मुख्य संपादक शेख इस्माईल शेख, प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर, खामगाव, जिल्हा बुलढाणा। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।